नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता आहे चैत्र नवरात्री. हा हिंदू नववर्षाचाच म्हणजे गुढीपाडवा पासून प्रारंभ होत असून देवी दुर्गेच्या 9 रूपांची उपासना यात केली जाते आणि हे करण्याचा अत्यंत पवित्र काळ हा मानला जातो. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ते रामनवमीपर्यंत 9 दिवस ही पूजा चालते. 9 दिवसांची सात्विक आणि शास्त्रोक्त उपासना पुढील प्रमाणे आहे. तर नंबर 1 वर आहे नवरात्रीची पूर्वतयारी, म्हणजेच प्रतिपदेच्या आधी, घटस्थापनेच्या आधीची. सर्वप्रथम स्वच्छता. घर आणि तुमचे पूजा घर हे पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावे. आता साहित्य. घटस्थापनेसाठी मातीची परडी, मातीचा कलश, पवित्र माती, 7 प्रकारची धान्ये, गहू, ज्वारी, नारळ, आम्रपल्लव, आंब्याची पाने, हळद, कुंकू आणि दुर्गा सप्तशती पुस्तक गोळा करावे. आता नंबर 2 घटस्थापना, म्हणजेच प्रतिपदेचा पहिला दिवस. ह्या दिवशी सकाळी लवकर स्नान करावे. नित्यकर्म आटपून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. कोरे असेल तर कोरे, नाहीतर मग आपले स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे. आता पूजास्थानावर पाट ठेवून त्यावर लाल कापड अंथरून देवीची मूर्ती किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो स्थापन करावा. नंतर परडीत माती भरून त्यात 7 धान्य नसेल तर गहू टाकले तरी चालते, पेरावीत आणि त्यावर कलश ठेवावा. कलशात पाणी, नाणे, सुपारी टाकून त्यावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवावा. अखंड ज्योत पूजेच्या ठिकाणी अखंड दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. तो दिवा 9 दिवस विझणार नाही याची काळजी मात्र नक्कीच घ्यावी. नंबर 3 9 दिवसाची दररोजची पूजाविधी. तर सकाळी आणि संध्याकाळी पूजा. रोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची पूजा करावी आणि आरती सुद्धा करावी. नंतर आहे दुर्गा सप्तशती पाठ. हा पाठ 9 दिवस नित्यनियमाने 9 दिवस दुर्गा सप्तशती पाठ किंवा दुर्गा चालीसाचे पठण ह्या 9 दिवसात नक्कीच करावे. त्यानंतर येतो नैवेद्य. रोज देवीला वेगवेगळ्या प्रकारचा सात्विक नैवेद्य दाखवावा, जसे उदाहरणार्थ फळे, दूध, खडीसाखर असे याप्रमाणे. नंतर रंग. शक्य असल्यास दररोज देवीच्या रूपाशी संबंधित विशिष्ट रंगाचे कपडेच परिधान करावे, शक्य असेल तुम्हाला तर. नंतर आहे 9 दिवसाचे देवीचे स्वरूप आणि त्या उपासनेचे महत्त्व दुर्गेचे. तर प्रथम दिवशी शैलपुत्री. या दिवशी गाईचे शुद्ध तूप देवीला अर्पण करावे. याचा फायदा असा होईल की तुम्हाला आरोग्य लाभते. द्वितीय दिवस ब्रह्मचारिणी. साखर किंवा मग साखरेचा नैवेद्य या द्वितीय दिवशी दाखवायचा. तृतीय दिवस चंद्रघंटा. ह्या दिवशी देवीला दुधाचा नैवेद्य दाखवावा. चतुर्थ दिवस कुष्मांडा. या दिवशी मालपुवा दाखवायचा. पंचम दिवस स्कंदमाता. ह्या दिवशी केळीचा नैवेद्य दाखवावा. नंतर षष्ठ दिवस कात्यायनीचा दिवस. मधाचा ह्या दिवशी नैवेद्य दाखवावा. नंतर येतो सप्तम दिवस कालरात्री. ह्या दिवशी गुळाचा नैवेद्य देवीला दाखवायचा. त्यानंतर येतो महत्त्वाचं अष्टम दिवस महागौरी. ह्या अष्टम दिवशी नारळ किंवा मग नारळाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आणि कन्यापूजन सुद्धा करावं. नंतर येतो नवम दिवस, हा सिद्धिदात्रीसाठी. ह्या दिवशी चणे आणि हलवा याचा नैवेद्य दाखवावा. नंतर या दिवशी रामनवमी सुद्धा साजरी केली जाते. आता उपवासाचे नियम आणि उपवासा दरम्यान काय टाळावे, तर सात्विक अन्न, जसे उपवासात बटाटा, रताळे, दुधी भोपळा, साबुदाणा, फळे, दूध, दही, ताक, सेंदव मीठ आणि काळी मिरी यांचा वापर करावा. आता वर्ज्य काय गोष्टी आहेत त्या: कांदा, लसूण, मांसाहार, मद्य, तंबाखू, मोहरीचे तेल आणि साधे मीठ.
काळी मिरी ऐवजी सांधे मीठ तुम्ही वापरू शकता, ते टाळावे. आता नियम: नवरात्रीत अखंड ज्योत पेटवली असल्यास घर कधीही रिकामे ठेवू नये. रिकामे म्हणजे घरात कोणीतरी नक्कीच असावं. त्यानंतर नंबर 6, नवरात्रीची सांगता म्हणजेच दशमी ही कशी करायची, तर 9व्या दिवसाच्या म्हणजे नवमी समाप्तीनंतर 10व्या दिवशी म्हणजे दशमीला सकाळी घट विसर्जन करावे आणि उपवास सोडावा. आता हे कन्यापूजन म्हणजे कन्यापूजन करून त्यांना भोजन व दक्षिणा देवी. आता एक खूप महत्त्वाची टीप: हे व्रत मनातील भक्ती आणि शुद्धतेने करणे हे सर्वात महत्त्वाचे असून गरजेचे सुद्धा आहे. मनाभावाने हे व्रत केल्यास मातेचा कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.